सर मला रिझल्ट काय ते कळू शकेल का? ओके ओके सर, थँक्यू. काय झालं मॅडम? काय म्हणले इन्स्पेक्टर? आनंदाची बातमी. पंचा आणि शालन यांच्या नखांमधले धागे जुळलेले, त्यामुळे जालिंदर हे घटनास्थळी असण्याचा सबळ पुरावा आपल्या हातामध्ये लागलेला आहे. मॅम, मला वाटलंच होतं हा पुरावा वाया जाणार नाही. आता ना तुम्ही तारखेची तयारी करा. डॅडींना शिक्षा ही होणारच. तुम्हाला वाटतं तेवढं सोपं नाहीये तुळजा. मी जो काही जालिंदरचा अभ्यास केला ना, त्याच्यावरून मला एवढं कळलेलं आहे की जालिंदर हा अत्यंत धूर्त माणूस आहे. त्यांना जर का हे कळलं ना तर ह्याच्यातूनही ते काहीतरी पळवाट काढणार. सूर्यकांत, काय झालं? तुम्हाला आनंद नाही झाला? नेहमी एवढे उत्साहात असता तुम्ही आणि आज असा चेहरा का झालाय? तुम्ही आणलेला पुरावा कामी आलाय त्याचा आनंद नाही का झाला तुम्हाला? मॅम, सूर्याचा वीक पॉइंट त्याच्या बहिणी आहेत. तुम्हाला मी भागूबद्दल सांगितलं होतं ना. ऍक्च्युली तिचे आई वडील आले होते आणि तिने त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे ना ते तिला घेऊन गेलेत. आणि हीच गोष्ट सूर्याला पचवणं जड जात आहे. मला एक कळत नाहीये, पण एवढी वर्ष तुमच्याबरोबर राहिलेली भाग्यश्री त्यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय कसा काय घेते? ती नाराज होती माझ्यावर. एवढी मोठी गोष्ट मी त्याच्यापासून लपवून ठेवली ना, त्याचं वाईट वाटलं तिला. आणि रागात माणूस जास्त विचार करत नाही. तिनं पण तडकाफडकी निर्णय घेतला आणि निघून गेली. सूर्यकांत, तुमचा प्रेमावर विश्वास आहे ना? म्हणजे असं काय विचारताय मॅडम? हे बघा, माझ्यावर विश्वास ठेवा. आपली प्रेमाची माणसं जरी काही काळाकरता दूर गेली ना परत, तर ती पुन्हा येतात. वर्षातून ऋतू येतात आणि जातातच. एक ऋतू निघून गेला म्हणजे पुन्हा तो येणार नाही असं नाहीये. तुम्ही नका काळजी करू. आणि मुळात काय आहे, भाग्यश्री तुमची बहीण आहे, त्यामुळे ती तुम्हाला समजून घेईल. आत्ता आपण जालिंदरवरती फोकस केला पाहिजे आणि तो जालिंदरवरच ठेवला पाहिजे. मॅडम, मला त्याच्यावर कुठली बंधनं नाही घालायचीत. ती निघून गेली, तिच्या मर्जीने गेली. पण मला वाईट याचं वाटतं की जाताना ती नाराज होऊन गेली. हो, तिला वाटतं की मी तिला फसवलंय. पण खरं सांगू का मॅडम, मी खरंच नाही फसवलं तिला. सूर्यकांत, सावरास होता आला. हे बघा, भाग्यश्री तुमची बहीण आहे आणि ती तुम्हाला समजून घेईल. तुम्ही दोघंही खूप स्ट्रॉंग आहात. आतापर्यंत अनेक कठीण प्रसंगांना तुम्ही सामोरे गेलेले आहात आणि हा प्रश्न तितका मोठा नाहीये. भाग्यश्री समजून घेईल तुम्हाला नंतर. आत्ता फोकस आपल्याला जालिंदरवरच ठेवला पाहिजे. हो मॅम, त्यासाठी ना आम्ही आमच्या बाजूने पूर्ण प्रयत्न करतोय. या जालिंदरचा अभ्यास करताना एक गोष्ट माझ्या लक्षात आलेली आहे की जालिंदर हा खूप धूर्त माणूस आहे. अगदी सराईत गुन्हेगाराप्रमाणे तो गुन्हे करतो आणि त्याचे पुरावे नष्ट करतो. आता जालिंदरच्या विरोधात असणारा पुरावा आहे ते म्हणजे त्याच्या मोबाईलचं लोकेशन. जालिंदर पुण्याला होता हे दाखवण्याकरता त्यांनी मोबाईल लोकेशनचा वापर केलेला आहे. पण मोबाईल बरोबर मोबाईल वापरणारा सुद्धा पुण्यात होता का याची आपण दखल घेतलेली नाही. म्हणजे तुम्हाला म्हणायचं काय, डॅडींनी? होय तुळजा. आता जाता जाता तुम्ही एक गोष्ट करा. पेट्रोल पंप आणि हॉटेल्समध्ये CCTV फुटेजमध्ये जालिंदरच्या गाडीचं CCTV फुटेज मिळते का ते बघा. कारण ते CCTV फुटेज मिळणं आपल्याला फार गरजेचं आहे. आपल्याकडे आत्ता जे पुरावे आहेत ना त्याच्याने जालिंदरला जेल होऊ शकते. पण जालिंदरला जर फासावर लटकवायचं असेल तर आपल्याला हे CCTV फुटेज मिळालंच पाहिजे. त्यामुळे तुम्ही जरा काळजी घ्या. बी केअरफुल. ओके? होय मॅडम. हो. आवा, ऐका की, ती निघाली या. हा त्रास दिला म्हणून माहेरात निघून आली असं सगळ्या गावात सांगत बसल. नाही नाही, तुम्ही जावा बरं तिला इचरा काय झालं ती. हुशार, शांत राहा जरा. धरून निर्णय घेतलाय ना म्हणजे नक्कीच ठोस काहीतरी कारण असणार आहे. आता रागात होती ती, शांत झाली की बोलल आपल्याशी. आपण कधी येळ गेल्यानंतर बोलून काय फायदा आहे त्याचा? सांगा की काय फायदा आहे? तुम्हाला पण आता बरं वाटत असेल ना? माझ्या लेकराबरोबर हिचं लगीन लावून दिलं आणि ती आता माझ्या लेकराला सोडून निघाली या. आता माहेरात जाईल आणि भावाला नको नको ते सगळं सांगत बसल. तिचा भाव येईल इथं तनतन करत भांडण करायला. मग मी काय करू? हे बघा, तिला 5 बोटं सुद्धा लावली नाही तर तुम्ही तर सगळं बघितलं या. तिकडे ती भाग्या निघून गेली या.
आणि इकडे ही निघून चालली या. अहो काय रीत भात आहे का नाही? हा असं घर सोडून जायचं असतं का? हे बघा, सरळ आपल्या गावातली 4 मोठी माणसं बोलवून घ्या आणि त्यांच्या समोर काय असेल ते सांगू द्या आणि खुशाल निघून जाऊ द्या. उषा, आता तू सगळं ठरवणार आहेस का? धनु, अरे जिम, अरे बाबा आपल्या दोघांची कर्मकांडी सुरू झाली या घरात. अरे तू लग्न करून आणलेली बायको यार वेळेला रात्रीची माहेराला निघाली या. तरी मी म्हणलं होतं का नाही की ह्या पोरीचं लक्ष नाही संसारात म्हणून, पण नाही बापल्याकाने माझ्याकडे लक्षच दिलं नाही. सणासुदीच्या वेळेला हे असलं तिला जोर आलाय भांडायचा. आता माहेराला जाईल आणि आपल्या सगळ्या कुचागळ्या सांगत बसल भावाला. नानी, तुम्ही काळजी करू नका. हे घर सोडण्याचा निर्णय सर्वस्वी माझा आहे असं सांगेन मी दादाला. त्यात कोणाचीच काही चूक नाही. अगं धनु, पण नक्की झालंय काय? धनु, नको ना जाऊ तू. हे बघ, मी नालायक होतो, मी चुकलो. मला तुझं प्रेम कळलं नाही. पण तू माझा हात सोडून नको जाऊ. मी एकटा पडेन. मला कळून चुकले तू माझ्या आयुष्यात किती महत्वाची आहेस ते. मी खरंच चुकलो. मी तुला मान दिला नाही, तुला चांगलं वागवलं नाही. पण मला माझी चूक सुधारायची. इथून पुढे जे असेल ना ते धनु फक्त तुझं असेल. यापुढे कधीच चुकीचा वागणार नाही. पण तू जाऊ नकोस. हो नाना, तुम्ही सांगा ना, तुमचं ऐकते ती नाही जाणार. मग पाहिजे तर मी तुम्हाला वचन देतो, मी मिलिटरीमध्ये जाण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. पण तिला थांबवा ना तुम्ही. अरे गेली 10 वर्ष तुझ्या नावाने मी ओरडतोय, पण आज असा अचानक डोक्यात कस काय प्रकाश पडला तुझ्या? नाना, मी चुकलो. मी नालायकाने वागलो. मी धनुला फसवत होतो. मी एका दुसऱ्याच मुलीच्या नादाला लागलो होतो. मला माफ कर. अरे दत्तू, काय बोलतो काय तू? नाना, मला माफ कर. मी चुकलो. ना मी त्या पोरीच्या प्रेमात एवढा आंधळा झालो होतो ना, मी धनुला खूप चुकीचं वागवलं. पुरतं येडं केलंयस रे त्याला तू. खूप जण वेडे आहेत या कामिनीसाठी, आणि ही कामिनी फक्त तुझ्यासाठी. कामिनी, हे सगळं असं झाल्यानंतर मला कळलं धनुचं माझ्या आयुष्यात असणं किती महत्वाचं आहे ते. धनु, परत असं नाही वागणार. प्लीज मला माफ कर. अगं एक चूक देव पण माफ करतो ग. प्लीज मला माफ कर. मला सांगा ना तुम्ही तिला मला माफ करायला. तुम्ही सांगा मग ती थांबेल ना. उठ पोरा. दत्तू पोरा, अनुभवातनं शहाणपणा येतो बघ. पण जोपर्यंत आपल्याला कळत नाही ना, तोपर्यंत लय उशीर झालेला असतो. आता एखाद्याला माफ करायचं का नाही करायचं याचा निर्णय ना ज्याच्यावर अन्याय झालाय, ज्याने भोगले ना, त्याचा असतो. जो त्रास धनुला झालाय ना, तो तिलाच माहिती. तेव्हा आता तीच ठरवेल की तुला माफ करायचं का नाही. पण मला आज एका गोष्टीत समाधान आहे. तुला तुझ्या चुकीची जाणीव झाली. तुझे काय बोलला मनापासून बोल, खरं बोलला, याचं समाधान आहे. आता आम्ही तुमच्या दोघांच्या मध्ये पाडणार नाही. आता इथून पुढे तुमचं नातं शेवटापर्यंत न्यायचंय का इथंच थांबायचे हे तुम्ही दोघांनी विचार करून ठरवा. धनुपुरे, जगाला जन्म घालणारी एक स्त्रीच असते आणि तीच तिच्या लेकरांच्या चुका पोटात सामावून घेत असते. तू तुझ्या नवऱ्याच्या चुका पोटात सामावून घ्यायच्या
का नाही घ्यायच्या याचा सर्व निर्णय तुझा आहे. पण मला माहिती आहे की तू योग्य निर्णय घेशील. चला आता बाहेर. नको ते वेळ या बैलाच्या पाठीशी उभं राहिला ना तुम्ही, त्याच्यामुळे रडायची वेळ आली तुमच्यावर. वेळीच त्या बैलाचे कान पिळले असते की लाड केले नसते ना, तर आजची परिस्थिती उद्भवली नसती. चला बाहेर. यावेळी कोणाचा फोन आहे? तेजू अक्का. भागू? हा बोल भागू. अक्का, मला काहीतरी चुकतंय असं वाटतंय. म्हणजे माझं मनच लागत नाही इथे. काहीतरी वेगळं वाटतंय अगं. भागू, तुला मी सांगितलं होतं विचार करून निर्णय घे. तू इथनं जाऊन खूप मोठी चूक केली भागू. अक्का, मला काहीच सुचत नव्हतं. मला जे वाटलं ते मी केलं. माझं दादावरचा राग गेलेला नाही अजून, पण माझ्या या आई वडिलांची पण माझं मन जुळणं झालंय. ही लोक जरा विचित्र वाटतायत. का? काय झालं? तुला त्यांनी काही त्रास तर नाही दिला ना? भागू, मी लगेच दादाला पाठवते. नाही नको तेजू अक्का, तू नको एवढी काळजी करू. मी सुखरूप आहे. आम्ही एका मोठ्या बंगल्यात माझं सामान ठेवून आलो. हे घर त्यांचं आहे, पण इथे काय आपलेपणच जाणवत नाहीये. घरपणच नाही जाणवत आहे. काहीतरी चुकल्यासारखं वाटतंय. म्हणजे काय वाटतंय नेमकं? म्हणजे बघ ना, हे घर यांचं आहे असं म्हणताय ते लोक, पण अक्का ह्या घरात एवढे नोकर आहेत, पण एका पण माणसाला यांनी नावानं हाक नाही मारली. त्या माणसांच्या नजरेत ह्यांची कसलीच ओळख नसल्याचं दिसलं. हे पण माणूस ओळखीचं नसेल का ग यांच्या? भागू, तुला मला तिकडचा पत्ता पाठवता येईल का? हो मी पाठवते, पण तू हा पत्ता कुणालाच पाठवू नको. दादाला तर अजिबात पाठवू नकोस. कदाचित नवीन लोकांना बघून मला टेन्शन आलं असेल. जास्त विचार केला की मनात काही येतं, तसंच झालं असेल. उगाच माझ्यामुळे दादाला काळजीत पडलेलं मला नाही आवडणार. हळूहळू होईल मला या गोष्टींची सवय. काय वाटलं तर करते तुला फोन. बागूबाई, अक्का करते नंतर. बरं. बाळा, झाला का घरी फोन? बरे बघ, आपल्याला ना तुझ्या घरी परत जावं लागणार आहे. अगं एक छोटंसं काम आहे. पाहिजे तर आपण तुझ्या घरच्यांना तिथंच भेटूया. हा चल. बॅरी शेवटी आपण डाव जिंकला बरं का. तुमचं बाण निशाण्यावर लागला. लागणारच. आम्ही नेमच तसा धरतो. बरोबर विचार करून आम्ही त्या बेवडीला इथं बोलवलं होतं. वाटलं नव्हतं एवढी एक नंबर काम करतील. लय भारी काम केलं त्यांनी. आता दाखव म्हणाव त्याला माझ समोर ये की लायकीच काढतो त्याची बघ. निंबाळकरांच्या नादी लागते. तो नाही आपला, त्याला उभा कापला. चिरंजीव, लगे हुरवून जाऊ नका आणि जरा कमी प्या. अजून लय कामं करायची आहेत आपल्याला. उद्याच्या उद्या त्या बेळगावकरांचं सामान पोस्त करा. सूर्याच्या बहिणीला अजिबात शंका येता कामा नये. डॅडी, आता सगळं तुम्ही म्हणाल तसंच वाना. अहो फॅन झालोय मी तुमचा फॅन. अहो मानलं पाहिजे राव, तुम्हाला मानलं पाहिजे खरंच. माझ्यासारख्या तरुण पोरांचं माझंच वाडा हे याचं डोकं चाललं नाही, त्याच्यापेक्षा फास्ट डोकं तुम्ही चालवलं. मला तर वाटलं त्या सूर्याने तुम्हाला पक्क जाम अडकावलं, पण तुम्ही त्याच्या हातावर तुरी देऊन त्यालाच गुचित पकडला. आता आहे ना, आता मी सगळ्या जगाला ओरडून सांगणारे माझे डॅडी ग्रेट आहेत. अजून त्या सूर्याला त्याच्या आयुष्याची बरबादी बघायची. त्या घरच्यांपासून इस्टेटीपर्यंत सगळं संपणार.
डॅडी तुमचे पाय द्या. तुमचे पाय कुठे आहेत? अरे सोडा हो, चिरंजीव. तुम्ही उभे राहा, मला मिठी मारायची तो. डॅडी उभं राहतो. डॅडी डॅडी गर्व आहे मला की तुम्ही माझे बाप आहेत. वा पण माफ करा मला. मधल्या काळात लय चुकीचा वागलो मी तुमच्या बरोबर. नको ते बोललो तुम्हाला अटक झाली, इज्जत काढली हो मी तुमची. सॉरी. पण आज मला कळलं तुम्ही सगळ्यांपेक्षा एक पाऊल पुढंच असता. चिरंजीव, आम्ही ते कोडे जे आमच्या जवळच्यांना बी कधी सुटलं नाही. तुम्ही तर लय लहान आहे आमच्यापेक्षा. किती झालं तरी तुम्ही आमचे चिरंजीव आहे हो. तुम्हाला आम्ही कसं अंतर देऊ कधी? काळजी करू नका, आपण लवकरच सुनबाईंना घरी परत आणू. तरी तुमचे आभार. आभार मानतो मनापासून. तुम्ही माझा विचार केला. बस बस बसा, पडाल बसा. बायको येते घरात, तोची दिवाळी दसरा. काय बोलतो? हा बघतो काय करायचं ते. ठेव. काय झालं डॅडी? नाही काय सिरियस नाही आहे ना? कालिंदी आहे तोवर सगळं सिरियस आहे. परांजपे बाय काय आम्हाला सुख लागू देणार नाही. जयजी, आज तर कुठं चढायला लागली होती तर तुम्ही वकिलींबाईंचं नाव घेतलं. नेमकं काय झालं? छत्री, आपली गाडी आमचा फोन घेऊन पुण्याला गेली होती. त्या गाडीच्या काचा काळ्या होत्या का साध्या होत्या? आठवत नाही, पण आपली गाडी होती म्हटलं साध्याच असणार. काळ्या काचेला बंदी आहे. नेमकं झालंय काय? चिरंजीव, इथून पुण्याच्या रस्त्यावर जेवढे ढाबे, जेवढे पेट्रोल पंप, जेवढे टोल नाके आहेत, सगळ्या ठिकाणचं CCTV फुटेज ताब्यात घ्या. ते जर का पोलिसांच्या हातात लागले, सरळ सरळ दिसेल का आम्ही पुण्याला गेलोच नव्हतो. त्या CCTV फुटेज पर्यंत ती कालिंदी बाई नक्की पोचणार. लय हुशार बाई आहे ती. नाही ते खरं आहे, पण नक्की तुम्हाला फोन कोणाचा आला होता? आहेत आमचे हितचिंतक. त्या कालिंदीच्या हातात आत्ताच काहीतरी महत्वाचा पुरावा लागला अशी खबर आहे. त्या पुराव्याच्या मदतीनं आम्ही पुण्याला गेलोच नव्हतो हे जर तिनं सिद्ध केलं, पुढचा मार्ग लय अवघडून बसल. सगळी केस तिच्या हातात जाईल. नाही झालं पाहिजे. कुठल्याही परिस्थितीत हे नाही झालं पाहिजे.